नमस्कार मंडळी. काल आपल्याकडे गणपती बाप्पाची स्थापना झाली. मग गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक नको बनवायला? चला तर मग कढईत 2 चमचे तूप घालायचं, 1 कप मिल्क पावडर, अर्धा कप काजू बदाम पावडर, अर्धा कप पिठी साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. मग 2 कप दूध घालायचं. साईचं असेल तर उत्तमच. मिक्स करायचं, चांगलं ढवळत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि मग 1 चमचा वेलची पावडर किंवा दूध मसाला घालायचा. दूध मसाल्याने चव छान येते. त्याच्यात केशर पण असतं, थोडंफार पिस्ता पण असतं, त्यामुळे कलरही छान येतो. सुरुवातीला मिश्रण पातळ जरी वाटत असलं ना तरी हळूहळू ते घट्ट होत जातं. बासुंदी कशी आपण जशी ढवळतो तशी घट्ट होत जाते, तसंच बघा छान घट्टपणा आला आहे ना. आता हे मिश्रण थोड्या वेळ थंड करायचं. मग थंड झालं की मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून चमच्याने किंवा हाताने मिश्रण भरायचं. साचा बंद करायचा. बाहेर आलेलं मिश्रण काढून घ्यायचं. बस एवढंच. साचा उघडायचा. छान मोदकाचा आकार आलेला असतो. सुरुवातीला हे मोदक थोडे नरम असतात. आपल्याला अर्धा ते 1 तास ते थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते चांगले सेट होतात. अगदी 15 ते 20 मिनिटात हे मोदक तयार होतात. एकदम माव्यासारखे, तोंडात विरघळणारे. बाप्पासाठी मोदकाची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका बरं का. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.